घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। विजयाचं श्रेय तर मतदार बंधू भगिनींना द्यावं लागेल, कारण मतदार राजा याने आतापर्यंत मी जे काही काम केलेलं आहे, एक पोलीस खात्याची सेवा करत असताना एक पोलीस जनतेला मी पोलीस आहे अशी वागणूक न देता एक समाज कार्यकर्ता अशा पद्धतीची वागणूक दिली आणि माझे जे कर्तव्यनिष्ठा आहे त्या कर्तव्यनिष्ठेवर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे। वाळूज एक औद्योगिक शहर आहे, येत्या काळामध्ये वाळूजचे काय काय फरक करणार? वाळूजला जो वाळूज नावावर वाळूजच्या नावावर जी औद्योगिक वसाहत विकसित झालेली आहे किंवा औद्योगिकरण झालेलं आहे, परंतु प्रॉपर वाळूज गावाला काही त्याच्यापासूनची सेवा मिळत नाही। विशेषतः 24 तास वीज पुरवठा, MIDC चे रस्ते, MIDC कडून जी सामान्य माणसांना मिळणारी जी सेवा आहे ती मिळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याशिवाय जो हायवे आहे, हायवेवरचे ऍक्सिडेंटचं मोठं प्रमाण आहे, त्या ठिकाणी सर्व्हिस रोड, त्या मेन रोडला लागून सर्व्हिस रोड हे करून घेऊन तिथे होणारे ऍक्सिडेंट टाळण्यासाठी प्रयत्न करणार। महिलांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे, त्या औद्योगिक वसाहतीमध्ये वाळूजमध्ये कामगार जास्त राहतात आणि MIDC दुसरीकडे आहे, तर कामगार वसाहतीमध्ये सुद्धा या सेवा सुविधा, आरोग्य सुविधा, स्वच्छतेच्या सुविधा या सर्व पुरवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे। तर प्रशासकीय सेवेनंतर आपण राजकारणात आलात, याबद्दल काय सांगाल? प्रशासकीय सेवा करत असताना सुद्धा जो जनसेवेचा मी विडा उचललेला होता तो अव्याहतपणे पुढे चालवण्यासाठी म्हणून सेवानिवृत्तीनंतर मी राजकारणाकडे वळलेलो आहे आणि हे राजकारण न करता मी समाजकारण करणार आहे, हे पण या माध्यमातून मी आपल्याला सांगतो। ओके।
सांगा 2 मिनिट काय सांगाल आज मोठ्या प्रमाणामध्ये वाळूज गणामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाले सोनटके निवडून आलेले या संदर्भात काय सांगाल? साहेबासाठी सगळेच लोक चांगले सक्रिय असतात ना, चांगली सगळ्यांनी मेहनत केली आणि आमचे वाळूजचे सगळे लोक जसे जळगावचे आमचे समीर भैया साहेब मित्रमंडळ त्यांचे सगळं परिवार इथं आहे आणि आमचे इम्रान पटेल म्हणून जयपूरवाले हे पण चांगले सहकार्य केलं. तसेच सगळ्या लोकांनी अतिशय मनाने आणि सगळ्या प्रेमाने त्यांना चांगल्या वोटिंग देऊन विजय केला. आम्हाला असं वाटत नव्हतं की साहेबाचा असा विजय होईल म्हणून, तरी पण साहेबांनी इतकं चांगलं वोटिंग घेऊन सगळ्यांचा विजय केला. त्याच्यावरच्यात आम्हाला चांगला विजय वाटला. पूर्ण जनता वाळूजगण आणि निमलागण यांचे मनापासून आभार. त्यांनी असा एक उमेदवार निवडून दिला जो की सुशिक्षित आहे, जो काम करणारा आहे. त्यांनी कोणत्याही लोकांच्या अफवावर विश्वास न ठेवता चांगल्या उमेदवाराचं काम करून दिला. याच्याबद्दल सगळ्यात पहिले पूर्ण जनतेचा आभार. आणि सगळ्यांनी हे दाखवून दिलं का पक्ष कोणताही असो का कसाही असो, शेवटी माणूस बघायचा आणि जो माणूस काम करतो कर्तव्यदक्ष असतो त्याचं काम करून घ्यायचा. सगळ्यांचे धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.